नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र जर तुम्हाला सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच तुमच्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे सेतू केंद्राच्या जागा या ठिकाणी निघणार आहे। मित्रांनो, ही जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे, त्यासाठी अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, पात्रता काय आहेत, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कदाचित ही जाहिरात तुमच्या जिल्ह्यामध्ये आली नसेल, पण महाराष्ट्र शासनामार्फत एक GR काढल्याने ज्या गावामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र असेल त्या गावामध्ये आणखीन एक आपले सरकार केंद्र देण्यात येईल। म्हणजे 100% महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असू द्या, तालुक्यातील असू द्या किंवा गावातील असू द्या, त्या गावामध्ये परत एक वॅकन्सी निघणार आहे। त्या अगोदर तुमची पात्रता पूर्ण होणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी पात्रता दोन प्रकारे झालेली आहे। काही ठिकाणी म्हणजे या ठिकाणी झालेलं आहे की तुमच्या शिक्षणाच्या बेसवर किंवा शिक्षणावर ज्याला शिक्षण जास्त असेल त्याला ID देण्यात यावे। काही ठिकाणी तुमच्या CSCच्या बेसवर आहे। म्हणजेच काय, तर या ठिकाणी जो व्यक्ती CSC VLE जास्त काम करत असेल CSC IDवरती त्यांना देण्यात यावी। या दोन्हीसुद्धा पात्रता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आली ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहे। त्या अगोदर मित्रांनो, कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाहिरात येऊ द्या, तुमची CSC ID असणं गरजेचं आहे। CSC ID कशा प्रकारे काढायची यासाठी आपले 4 व्हिडिओ दिलेले आहेत। हे 4ही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। 4 व्हिडिओ बघून 100% तुम्ही CSC ID काढू शकता। आणि तरी नाही काढलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे मेसेज क्वेश्चन आम्हाला विचारू शकता। नक्कीच आपली टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। तर या ठिकाणी लक्षात घ्या, आता या ठिकाणी ही जाहिरात कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे, पात्रता काय। आता या जिल्ह्यामध्ये पात्रता आहे शिक्षणाच्या बेसवर आणि फॉर्म आहेत। काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन आहेत, काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन आहे। या जिल्ह्यामध्ये फॉर्म आहेत ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे स्वतः फॉर्म भरायचा, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे। बेसिक माहिती आता लक्षात घ्या। पात्रता तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे, पहिली पात्रता। दुसरी पात्रता या ठिकाणी तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असून तुमची 12वी झालेली पाहिजे। तिसरी पात्रता ज्या गावामध्ये तुम्ही राहतात त्या गावामध्ये जाहिरात निघालेली आहे किंवा नाही, आणि जर निघाली असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता। आता शेजारच्या गावामध्ये जाहिरात निघून सुद्धा अर्ज करू शकता, पण भेटायचे चान्सेस डायरेक्ट 0, कारण कोणी ना कोणीतरी अर्ज करणारच आहे आणि जो तेथील रहिवासी त्याला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येते, ही महत्त्वाची गोष्ट। चौथी पात्रता या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्याकडे CSC ID असणं गरजेचं आहे आणि ती कशी काढायची त्याची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली। पाचवी पात्रता, तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही CSC सेंटर किंवा तुमचं आपले सरकार सेवा केंद्र आहे त्या जागेचा अटक किंवा भाडे करार तुमच्याकडे असायला हवा। सहावी पात्रता, तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून ठेवा। आता या ठिकाणी ह्या झाल्या पात्रता। आता याच्यानंतर महत्त्वाची पात्रता म्हणजे गुणाची, म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त गुण असेल त्याला ID भेटणार। गुण काय तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला 30 मार्क भेटतील। जर या ठिकाणी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 25 मार्क भेटतील। जर तुमच्याकडे CSC असेल तर त्याचे तुम्हाला 25 मार्क भेटतील। म्हणजे विचार करा, CSC नसूनही तुम्ही अर्ज करू शकता, पण डायरेक्ट 25 मार्क कमी होतील, तुम्हाला भेटण्याचे चान्सेस 0 झाले। तुमचे 25, 25, 50 आणि 30 तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे, म्हणजे 80 मार्क आणि 20 मार्क आहेत तुमच्या मुलाखतीला। आता मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारतात, तर मुलाखतीमध्ये नवीन काहीच विचारत नाही, तुमच्या क्षेत्राशी रिलेटेडच तुम्हाला विचारत असतात। या ठिकाणी मुलाखत आपले सरकारची MPSCचे क्वेश्चन विचारणं असं होणार नाही। आपल्या क्षेत्राशीच क्वेश्चन असतात, याद्वारे काय असतं, त्याद्वारे काय असतं, तुम्हाला काय काय इक्विपमेंट लागतात, तुम्ही कसं काम करसाल, बस बेसिक पात्रता आहे। म्हणजेच काय, 100 गुणाची तुमचं या ठिकाणी टेस्ट झाल्यासारखे या ठिकाणी राहणार आहे। 20 गुण तुमचे राहणार आहे मुलाखतीला आणि बाकी 80 गुण राहणार तुमच्या शैक्षणिक पात्राला। त्यामुळे YCMमधून का होईना, मुक्तमधून का होईना आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं। ह्या झाल्या तुमच्या बेसिक पात्र। मित्रांनो, ही जाहिरात निघालेली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये। महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये जाहिरात आहे किंवा नाही हे कशा प्रकारे चेक करायचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, आणि ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म कशा पद्धतीने आता भरायचं ते सांगतो। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट टाकण्यासाठी गुगलवरती यायचं आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव .gov.in असं टाका। समजा पुणे असेल तर पुणे.gov.in, धाराशिव असेल तर धाराशिव.gov.in, एक नंबरलाच वेबसाईट होईल। बघा, मी या ठिकाणी सर्च केलं, त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर येईल। यामध्ये खूप सारे पर्याय तुम्हाला दिसतात।
मुख्य पृष्ठ, जिल्हाविषयी माहिती, विभाग, निर्देशिका, सूचना. तर या ठिकाणी तुम्हाला सूचना हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. सूचनामध्ये तुम्हाला घोषणा दिसते, त्या घोषणावरती या ठिकाणी वरती बघू शकता. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे जाहिराती या ठिकाणी दिलेल्या असतात बघा. तुमचा कोणताही जिल्हा असू द्या. तर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 जिल्हा धाराशिव. तुम्हाला अर्ज करण्यासाठी 2/9/2025 ते 15/9/2025 या कालावधीत करायचं आहे. आणि समोर एक PDF दिली बघा 5 MBची, त्यावरती क्लिक करा. जसे तुम्ही PDFवर क्लिक करसाल तर ही तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आली बघा. आपले सरकार सेवा केंद्र. आता अर्ज कशा पद्धतीने करायचे ते व्हिडिओमध्ये सांगतो. एकदम सोपं आहे कारण ऑफलाईन अर्ज आहे. या ठिकाणी अर्ज तुम्हाला 3/9/2025 तर 15/9/2025 फक्त याच कालावधीमध्ये करायचा आहे. तारीख तुम्हाला वाढून भेटणार नाही. सर्वात महत्त्वाचा पर्याय. पात्रता मी अगोदर सांगितलं, आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं बँक पासबुक, 12वी पास असणं गरजेचं आहे. पदवीधर, पदव्युत्तर, MSc झालेली असणं गरजेचं आहे. तुमचं जे या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी जाहिरात आलेली गरजेची. तुमचं 18 वर्ष कंप्लीट लागेल. बेसिक अटी शर्ती त्या सगळीकडे सेम असतात. तुमचा जिल्हा कोणताही असू द्या. मग गुणाचं विभाजनसुद्धा दिलं आहे खाली. नंतर खाली आधार कार्ड, पॅन कार्ड, डॉक्युमेंट्स दिले. तुमचं MSc सर्टिफिकेट, तुमचा भाडेपट्टा लागेल, कुठे तुम्हाला ते बनवायचं वगैरे, ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. खाली सही वगैरे या ठिकाणी देण्यात आले. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा, नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज. हा अर्ज दिला आहे बघा. या ठिकाणाहून तुम्हाला ह्या प्रिंट काढून घ्यायच्या. सर्व प्रिंट हार्ड कॉपी तुमच्याकडे असलं पाहिजे. खाली वैयक्तिक माहिती, मग तुमचं फोटो वगैरे लावा. तुमचं मराठीत नाव, इंग्लिशमध्ये नाव, संपूर्ण पत्ता, तालुका, जिल्हा, पिनकोड, डेट ऑफ बर्थ, मेल आहे का फिमेल आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार नंबर, पॅन कार्डचा नंबर, 12वी झाली असेल तर 12वीचं विद्यापीठाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण किती आहे, श्रेणी कोणती आहे, त्याच पद्धतीने पदवी, उच्च पदवी. खाली तुम्हाला MSc वगैरे झाली असेल तर ती MSc द्यायची किंवा CC काय जे असेल ते. तुम्ही स्थानिक रहिवासी वगैरे आहात का नाही, ही बेसिक माहिती आहे. असा एकदम मराठीत आणि सोपा फॉर्म आहे. तुम्हाला या ठिकाणी जास्तही काही डोकं लावण्याची गरज नाही. फक्त काय करायचं आहे, फॉर्म व्यवस्थित वाचायचा आणि तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे. त्या ठिकाणी काही अडचण आली तुम्ही व्हिडिओला डायरेक्ट कमेंट करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आन्सर दिलं जाईल. बेसिक आहे, एवढं तुम्हाला भरायचं आहे ना. हा अर्ज तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद.